हरिओम सर्व योग साधकांना. मी योग साधक मनोजचा सप्रेम नमस्कार मनापासून सर्वांचा आजच्या या ओरिएंटेशन सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर महत्त्वाच्या सूचना आहेत. एक वही पेन सोबत घेऊन बसा. काही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची आहेत आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापले व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ चालू ठेवला तर आपलं अटेन्शन वर्गामध्ये आपलं लक्ष जास्त जास्त राहील. ठीक. आता पहिला प्रश्न आपण घेऊयात. सर्वांनी चॅट बॉक्सच्या जवळ या. ठीक. पहिला प्रश्न हा आहे, हा वर्ग तुम्ही कशासाठी करत आहात? या वर्गाला येण्याचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? कशासाठी तुम्हाला हा वर्ग करायचा आहे? किंवा या वर्गाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मला काय हवं आहे? कोणत्या कारणासाठी मी हा वर्ग करत आहे? ओके. वेट लॉस, थँक्यू. येस अक्षताताई, थँक्यू. फर्स्ट रिस्पॉन्स, वेट लॉस, फॅट लॉस, हेल्दी लाईफस्टाईल. स्मिताताई छान. गुड हेल्थ, वेट लॉस, फ्लेक्झिबिलिटी हवी आहे. येस. शरीराची, मनाची, भावनांची. येस, थँक्यू. मानसिक आरोग्य छान हवंय. हेल्दी लाईफस्टाईल, वेट लॉस, फॅट लॉस, इनर पीस. वाव, थँक्यू. पॉझिटिव्ह थिंकिंग अँड फॅट लॉस, वेट लॉस. वाव. मन शांती सर्वांना हवी आहे. येस. भावनिक शांती, आरोग्य, धनसंपदा मिळवण्यासाठी छान. निरोगी आरोग्य किती छान छान आहे. स्ट्रेस अँड फिजिकल फिटनेस. ओके, म्हणजे तणाव मुक्तीसाठी मला हा वर्ग करायचा आहे. किती छान छान उत्तर आहेत. येस, थँक्यू. मग मला सांगा, हे उत्तम, सुदृढ, सुंदर शरीर कोणाकोणाला हवं आहे? ज्यांना हवंय त्यांनी मी टाईप करून पाठवा. मला हवं आहे उत्तम शरीर, तंदुरुस्त मन. कोणाकोणाला हवंय? ओके ओके. कोणालाच नको नाही शब्द नाही. येस येस, फंटास्टिक. थँक्यू. थँक्यू. तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात आहात आता या जगामध्ये जर आपण काही गोष्टी विचार केला की मानवाला नक्की काय काय हवं आहे. ओके. सगळ्यांमध्ये भरपूर प्रश्न, सायकोलॉजिस्टनी हा स्टडी केलेला आहे, मानसशास्त्रज्ञांनी स्टडी केलेला आहे भरपूर. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 ते 4च गोष्टी शोधून काढल्या. सर्वांना या 4 गोष्टी कॉमन हव्या आहेत. ओके. मग मला सांगा, त्या 4 गोष्टी अशा हव्यात, त्या अशा आहेत. पहिली गोष्ट आहे, कोणाकोणाला जीवनामध्ये आनंद हवा आहे? ओके. माझं जीवन आनंदमय झालेलं मला हवं आहे. ओके. येस, टाईप. पार्टिसिपेट व्हा. पार्टिसिपेट न होणं म्हणजे काय? मिळाला तर ठीक आहे बा, थोडा मिळाला तर चालेल. ओके. पार्टिसिपेट दॅट, की मला 100% माझ्या जीवनामध्ये आनंद हवा आहे. येस येस, थँक्यू. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. थँक्यू. गुड. म्हणजे सगळ्यांना पहिली गोष्ट आनंद हवा आहे जीवनामध्ये, हॅपीनेस हवा आहे. ओके. गुड. एव्हरीबडी वॉन्ट्स. येस, थँक्यू. बरोबर. येस. दुसरा प्रश्न, किती जणांना उत्तम आरोग्य हवं आहे? आता हे आरोग्य थोडं आपण ब्रॉड करूयात, शारीरिक आणि मानसिक. किती लोकांना हवं आहे? येस. मला हवंय, मला हवंय. येस, थँक्यू. 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 येस, थँक्यू. फंटास्टिक. अप्रतिम. व्हेरी नाईस. आनंद सर्वांना हवा आहे, उत्तम आरोग्य सर्वांना हवं आहे. ओके. आणि तिसरी गोष्ट, ओके, याही पेक्षा महत्वाची आहे, किती जणांना उत्तम नाती हवी आहेत? गुड रिलेशन्स. जोडीदारासोबत मला माझं नातं चांगलं पाहिजे, मुलांसोबतचं नातं चांगलं पाहिजे, परिसरातल्या आजूबाजूच्या लोकांशी माझं नातं चांगलं पाहिजे, सासू सासऱ्यांशी नातं चांगलं पाहिजे, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी माझे रिलेशन चांगले पाहिजेत. किती लोकांना हवंय? ओके. एव्हरीबडी. येस येस, थँक्यू. थँक्यू. आणि या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्या व्यक्तीकडे धनसंपदा मुबलक प्रमाणात असते. म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी, जी चौथी स्टॅबिलिटी आहे, चौथी गोष्ट आहे, ती आहे फायनान्शियल स्टॅबिलिटी. किती लोकांना हवी आहे? छान. जीवनामध्ये पुरेसा पैसा असावा, जास्त मिळाला तरी चालेल, पण पुरेसा तरी हवा. निदान हवा सगळा, EMI सगळे गेले पाहिजेत, शिल्लक काहीतरी राहिला पाहिजे. ओके. एव्हरीबडी. येस येस, थँक्यू. थँक्यू. येस, म्हणजे या 4ही गोष्टी सर्वांना हवे आहेत. आणि या 4ही गोष्टींच्या मागे आपण धडपडत असतो, मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. बरोबर.
आणि विचार करा, सगळा अट्टहास या 4 गोष्टींसाठी चाललेला आहे. पण या 4 गोष्टी मिळवण्यासाठी आपण वेळ देतो का? आरोग्य मिळवायला वेळ देतो का? सर खूप काम होतो, क्लास बुडाला. घरी पाहुणे आले होते, व्यायाम बुडाला हो सर. रात्री भरपूर कामं केली, त्यामुळे सकाळी जागच नाही हो आली. रिलेशन्स, नात्यांना आपण वेळ देतो का? ओके. वेळ काढून कोणाला आपण भेटायला जातो का? वेळ काढून फोन करतो का? ओके. तुरळक काही जण जात असतील, पण ऑलमोस्ट नाही. अगं वेळच नाही हो, अहो वेळच नाही मिळाला, बरेच दिवस झालं कॉल केलेला. विचार करा, म्हणजे हे क्वेश्चन्स आहेत हे सगळ्या गोष्टी. मग ज्या गोष्टी हव्या आहेत, ओके, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण वेळ दिला आहे. आणि मी, ओके, तुम्हाला आश्वस्त करतो की या सर्व गोष्टी या वर्गातून तुम्हाला मिळणार आहेत, हळूहळू मिळणार आहेत. ओके. मग हे सगळे मिळवण्यासाठी, ओके, पुढचा छान प्रश्न आहे बघा. हे सगळे मिळवण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात की कमिटेड आहात? ओके. इंटरेस्टेड असाल तर आय शब्द टाईप करा. कमिटेड असाल तर सी टाईप करा. ओके. येस. मला इच्छा आहे, सगळं गोष्टी मला मिळवायच्यात, मला मिळाल्या पाहिजेत. म्हणजे इंटरेस्ट, आय एम इंटरेस्टेड. कमिटेड, उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असलं तरी मी हे मिळवणारच. दिस इज अ कमिटमेंट. ओके. येस. वाव, व्हेरी नाईस. बोथ पण असू शकतं ना. मी इंटरेस्टेड पण आहे आणि कमिटेड पण आहे. ओके. मग जी लोक इंटरेस्ट फक्त, येस, थँक्यू फॉर रिस्पॉन्सेस, थँक्यू थँक्यू. जी लोक इंटरेस्टेड असतात, ओके, फक्त इच्छा आहे बा मला, आनंदी व्हायचे, फक्त इच्छा आहे, चांगला पैसा कमवायचा आहे, इच्छा आहे. ओके. मग इच्छा ज्या ज्या लोकांना असते, त्यांना फक्त कारण मिळाली की ते ती गोष्ट सोडून देतात. फॉर एक्झाम्पल, व्यायाम व्यायाम करायची इच्छा आहे, घरी पाहुणे आले, नाही मिळाले वेळ, रात्री उशिरा झोपलो, व्यायाम दुसऱ्या दिवशी नाही केला, फक्त कारण लागतं अशा लोकांना. ओके. जसं की आपण बघा, लहानपणी जर वाटतं का हो तुम्हाला, चांगला अभ्यास केला तर कदाचित आज एक वेगळ्या पोझिशनवरती असते. थोडा अभ्यास केला असता तर ते एंट्रन्स पास झालो असतो. वाटतं ना थोडं थोडं? येस. मग अशी त्यावेळेस पण सुद्धा अशी काहीतरी कारणं होती, लाईट गेली आणि अभ्यासच राहून गेला. ओके. ही कारणं आपण देत आलेलो आहोत स्वतःसाठी, कारण आपल्याला फक्त इंटरेस्ट होता त्या गोष्टी करण्यामागं, फक्त ते कारण मिळालं आणि आपण ती गोष्ट सोडून दिली. मग जर कमिटमेंट असती तर बघा ना हो, ओके, रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून सुद्धा मुलं अभ्यास करतात. आत्ताच बघा, काल परवा ची न्यूज आली होती. नीट परीक्षेमध्ये टॉपर झालेला मुलगा, एकदम झोपडपट्टी मधला मुलगा होता आणि छोटासा एलईडी दिवा त्याच्या घरामध्ये लावला होता, मोडलेला टेबल होता, आणि तो मुलगा नीट परीक्षेमध्ये टॉप आला. कसली सुख सुविधा नाही, काही नाही. छोटासा दिवा त्याच्या वडिलांनी त्याला बसून दिलेला, एकदम साधारण हे कुटुंबातलं जीवन होतं, कारण तो कमिटेड होता. सगळे ऍक्टर्स बघा, ओके, सक्सेसफुल लोक बघा, त्यांची बॉडी बघा, एकदम थीन असते, स्ट्रॉंग असते, लवचिक असते, कुठेही त्यांना पोट सुटलेलं नसतं किंवा कसलेही आजार नसतात, कारण ते त्यांच्या फिटनेस प्रती कमिटेड असतात. ओके. तर थँक्यू, म्हणजे ज्यांनी ज्यांनी कमिटमेंट हा शब्द दिलेला आहे, ओके, थँक्यू. आणि ज्यांनी आय हा शब्द लिहिलाय, इंटरेस्टेड शब्द लिहिलाय, त्यांनी थोडा शब्द करेक्ट करा, कमिटेड मध्ये या. ठीक. तर हा वर्ग जाणीवेची पातळी उंचावणार आहे. मग या वर्गामध्ये ओरिएंटेशन मध्ये क्लासमध्ये काय काय आहे, या वर्गात आपल्याला बॅचेस कशा आहेत. मुळात सकाळी 5 बॅचेस आहेत आणि संध्याकाळी 3 बॅचेस आहेत, एकूण 8 बॅचेस आहेत. सकाळी 5 वाजता वर्ग सुरू होतो, 6 वाजता दुसरी बॅच, 7 ला तिसरी बॅच, 8 ला चौथी बॅच आणि 5वी बॅच 9 वाजता. संध्याकाळी 3 बॅचेस, 4 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता. मग या 8 पैकी कोणतीही बॅच तुम्ही करू शकता. 8 पैकी कोणतीही बॅच करू शकता. सगळ्या बॅचेसची झूम लिंक एकच राहते. ओके. वेळ असेल सकाळी पण बॅच करा, संध्याकाळी पण करा, आणि ज्याच्याकडे वेळ आहे, सगळ्या बॅचेस तुम्ही करू शकता. ओके. पण कारण शोधा. जसे की आपण प्रवासाला निघालो, ओके, सकाळची बस चुकली तर आपण दुसऱ्या बसनी जातो, ती चुकली तर आपण तिसऱ्या बसनी जातो, पण आपण प्रवास नाही सोडत. जसे एका दिवशी सकाळी व्यायाम नाही झाला, थोडा उशिरा करा,
सकाळी जमलंच नाही, संध्याकाळी 3 बॅचेस तुमच्यासाठी दिलेले आहेत. 3 बसेस आहेत. ओके. सो मग त्यामुळे व्यायाम चुकवायचा नाही म्हणून या 8 बॅचेस दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, आता हे बॅचेस मध्ये कोण कोण शिकवणार आहे? ओके, या शिक्षकांची माहिती तुम्हाला दिली तर चालेल का? त्यांचं क्वालिफिकेशन, ते सर्टिफिकेशन आहे का त्यांच्याकडे? येस येस, थँक्यू थँक्यू. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो, त्यांची माहिती तुम्हाला मी स्क्रीनवर देतो. सर्वात प्रथम मी स्वतःची ओळख करून देतो. हा, येस, स्क्रीन दिसतीये सर्वांना? येस टाईप करून पाठवा. येस येस, थँक्यू थँक्यू थँक्यू, येस येस, थँक्यू. तर माझा अल्प परिचय मी करून देतो. माझं नाव आहे मनोज टापरे. मी स्वतः व्यवसायाने प्राध्यापक आहे आणि सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूटचा फाउंडर आहे. गेल्या 15 वर्षापासून ओके, योग विषयक वेगवेगळे वर्ग मी घेत आलेलो आहे. अध्ययन आणि अध्यापन या गोष्टी चालू आहेत. मी स्वतः सर्टिफाईड योग जीवन पद्धती प्रशिक्षक आहे. गर्भसंस्कार योग तज्ज्ञ आहे. तसेच भारत सरकार आयुष मिनिस्ट्री यांच्यातर्फे सुद्धा मी एक YCB सर्टिफिकेशन मिळवलेलं आहे. हे YCB सर्टिफिकेशन आहे जे भारत सरकारतर्फे लेवल 3 अत्यंत अवघड परीक्षा आहे. ओके, ती सुद्धा मी स्वतः सर्टिफाईड झालेलो आहे. न्यूट्रिशनचाही स्वतः बेसिक कोर्स मी केलेला आहे. मी न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. जनरली मी ॲडव्हान्स हा बॅच घेत असतो. या वर्गासोबत दुसरा एक वर्ग चालू आहे पॅरलल, की जो 90 मिनिटांचा वर्ग असतो. तर त्या वर्गामध्ये मी असतो. आपल्यासोबत दुसऱ्या योग शिक्षिका आहेत. त्या आहेत डॉक्टर वैशाली गोडके मॅडम. त्या स्वतः BHMS डॉक्टर आहेत. त्यांनी योग नगरी ऋषिकेशला, आपल्या भारतामध्ये ऋषिकेश हे ठिकाण आहे, तर त्याला योग नगरी म्हटले जातं. त्या ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन 1 महिनाभर जाऊन 200 तासांचा मल्टी स्टाईल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या स्वतः गर्भसंस्कार म्हणजेच प्रीनेटल पोस्टनेटल योगा ट्रेनर आहेत. त्या स्वतः सर्टिफाईड प्राणायाम इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. तसंच त्या सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. यानंतर आपल्या दुसऱ्या योग शिक्षक आहेत सायली कनसे मॅडम. वैशाली मॅडम सकाळी 6ची बॅच घेतात. तर सायलीताई स्वतः सॉफ्टवेअर प्रोफेशनल मधून आहेत. त्या सुद्धा भारत सरकारच्या योग आयुष मंत्रालयाच्या योग सर्टिफिकेशन बोर्ड मधून त्यांनी सुद्धा लेवल 3चा प्रोग्राम त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्या स्वतः प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत. तसंच फेस योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. त्यांनी हे दोन्ही सर्टिफिकेशन मिळवलेले आहेत. जनरली सायलीताई संध्याकाळी 5ची बॅच घेतात. तिसरे आपले योग शिक्षिका आहेत प्रज्ञा मॅडम. त्यांचा मुद्दामून मी फोटो इथे ठेवलेला आहे. त्यांनी स्वतः योगिक जीवनशैलीचा अवलंब करून 15 किलो वजन एका वर्षामध्ये घरचं खाऊन पिऊन कमी केलं. थायरॉइडचा आजार त्यांना होता, त्या सुद्धा आजारावरती त्यांनी यश मिळवलेलं आहे. त्यांनी स्वतः त्यांचं योग शिक्षण योगामध्ये त्यांनी पदविका मिळवली आहे. डिप्लोमा इन योग शिक्षक त्यांनी पूर्ण केलेला आहे. संध्याकाळी 6ची बॅच प्रज्ञा मॅडम घेत असतात. पुढच्या योग शिक्षिका आहेत मेनका मॅडम. त्या सुद्धा त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांनी नाशिक गुरुकुल या ठिकाणाहून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे योग शिक्षणमध्ये. तसंच त्या सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या YCB बोर्डच्या त्या सुद्धा सर्टिफाईड योग शिक्षिका आहेत. त्या फेस योगा इन्स्ट्रक्टर आहेत व प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. सकाळी 9ची बॅच ओके मेनका मॅडम घेतात. त्यानंतर आहेत रेश्मा मॅडम, ज्या संध्याकाळी 4ची बॅच घेतात. त्यांनी मास्टर्स इन बॉटनी केलेला आहे पुणे विद्यापीठामधून. नाशिक गुरुकुल या ठिकाणाहून त्यांनी योग परिचय व योग शिक्षक ही सुद्धा डिग्री मिळवलेली आहे. त्याचसोबत ते भारत सरकारच्या योगा सर्टिफिकेशन बोर्डच्या लेवल 2 ही परीक्षा सुद्धा त्या पास झालेल्या आहेत. सर्टिफाईड मान्यता प्राप्त शिक्षिका आहेत. नंतर
त्यांनी गुरुकुल नाशिक या ठिकाणाहून स्लिम स्मार्ट साधना म्हणजे फॅट लॉससाठी वेट लॉससाठी काय काय करणं आवश्यक आहे याचं सुद्धा सर्टिफिकेशन पूर्ण केलेलं आहे. प्रशिक्षण वर्ग सुद्धा त्यांनी पूर्ण केलेला आहे. नंतरच्या आपल्या योग शिक्षक आहेत सोनम मॅडम, ज्या सकाळी 7ची बॅच आपल्या घेतात. त्यांनी त्या स्वतः इंजिनियर आहेत, बी सिव्हिल त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सुद्धा ऋषिकेश या ठिकाणी जाऊन 200 तासांचा योग शिक्षकाचा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या फेस योगा इन्स्ट्रक्टर आहेत, प्राणायाम इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. नंतरच्या आहेत तेजस्विनी मॅडम, तर त्यांनी MSc फिजिक्स केलेला आहे. संध्याकाळी 4ची बॅच या महिन्यात त्या घेत आहेत. जनरली त्या सकाळी 5ची बॅच घेत होत्या तर या महिन्यामध्ये ते संध्याकाळी 4ची बॅच घेणार आहेत. तर त्यांनी 200 तासांचं योगा टीचर ट्रेनिंग कोर्स इंडियन योगा असोसिएशन यांच्याकडून पूर्ण केलेला आहे. तसंच त्या भारतीय योग संस्था याच्या त्या मेंबर्स सुद्धा आहेत. त्या सर्टिफाईड प्राणायाम आणि मेडिटेशन इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत. तर या संध्याकाळी आता 4ची बॅच घेणार आहेत. नंतरच्या आपल्या योग शिक्षिका आहेत पूजा मॅडम. आता हा आमच्या सगळ्या टीचरचा फोटो आहे याच्यामध्ये. हे सगळे टीचर आपल्याकडे आहेत. आता पूजा मॅडमचं एक पेज माझ्याकडून मिस झालं. तर त्या सुद्धा त्यांनी MSc केमिकल सायन्स केलेलं आहे. इथे कॉर्नरला त्या आहेत इथे. तर हे सगळे सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. मग या सगळ्या योग शिक्षकांकडून तुम्हाला शिकायला आवडेल? आवडेल? येस येस. म्हणजे मला शिकवणारे नक्की कोण आहेत, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, मी योग्य माणसांच्या संगतीमध्ये आहे का, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण बघा मुलांची काळजी घेतो, चांगली चांगली त्यांना संगत लागावी, वाईट संगत लागू नये. तसंच या साधना मार्गामध्ये सुद्धा योग्य व्यक्तींच्या संपर्कात आपण असणं आवश्यक आहे. तर हे सगळे सर्टिफाईड योग शिक्षक आपल्यासाठी आहेत. ठीक, आता पुढे जाऊयात. मॉर्निंग 7ची बॅच कोण घेते? सर्टिफाईड योग शिक्षक घेतात. मी तुम्हाला एवढं सांगेल. ओके, सगळे सर्टिफाईड आहेत, वेल क्वालिफाईड आहेत. जनरली सोनम मॅडम घेतात आणि कोणाला शक्य नाही झालं तर वेगळे शिक्षक त्या ठिकाणी असतात. ठीक, आता आपण पुढे जाऊयात. कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे? येस येस येस, बरोबर. मला करायचंय येस. आता मला सांगा, सध्याचं तुमचं वजन किती आहे? ओके, टू बी द स्पेसिफिक. सध्या तुमचं वजन किती आहे? तुम्ही मोजलं आहे का? येस टाईप करून पाठवा. येस, 60, 90, 70, 75, 87, 56.5, 69, 54. येस, फंटास्टिक. 72, 75. येस, थँक्यू थँक्यू. येस, टाईप करणं थांबवा. मला सांगा, तुम्हाला हे माहिती का किती किलोनी वजन तुम्हाला कमी करायचं आहे? आता तुम्हाला प्रश्न विचारला किती किलोनी कमी करायचं, मला नंबर सांगा, तो आकडा सांगा, नंबर सांगा, संख्या सांगा. येस, 10 किलो. येस, कॉंग्रॅच्युलेशन स्नेहाताई. 2 किलो, 5 किलो, 20 किलो, 11 किलो, 3 किलो, 7 किलो, 10 किलो. येस, 15 किलो. थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू. तर माझ्या शरीराचं आदर्श वजन, येस आता टाईप करणं थांबवा. ओके, माझ्या शरीराचं आदर्श वजन किती असलं पाहिजे, काय असलं पाहिजे? ओके, याचा सायंटिफिक अभ्यास करण्यात आलेला आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी तो आपल्याला फॉर्म्युला दिलाय. तो काय फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगतो. ओके, हा, तर माझं आदर्श वजन किती असावं? ओके, तर याचा जो फॉर्म्युला दिला आहे, हे जे आहेत स्क्रीनवर दाखवलेले आहेत, हे ब्रोका नावाचे डॉक्टर आहेत. ओके, फ्रेंच सैन्यामध्ये ते एक डॉक्टर होते. तर 1871 साली त्यांनी तो फॉर्म्युला विकसित केलेला आहे आणि हा जगमान्य फॉर्म्युला आहे. त्याला म्हणतात ब्रोका इंडेक्स. काहींना याची कल्पना पण आहे काहींना. ठीक, तर यांनी तो शोधला आहे आणि बऱ्यापैकी मोस्ट ॲक्युरेट हा रिझल्ट त्यातून येतो. म्हणजे ढोबळ मानाने माझं वजन किती असलं पाहिजे हे ब्रोकाचा इंडेक्स नुसार येतं आणि ऍक्च्युअल माझं वजन किती असावं हे हे आपण BMI च्या साहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपण ते सुद्धा बघणार आहोत. तर ह्यांनी काय फॉर्म्युला सांगितलाय?
शरीराचं आदर्श वजन किती असलं पाहिजे? शरीराची उंची ही सेंटीमीटर मध्ये घ्या आणि त्यातून फक्त 100 अंक वजा करा. ठीक. तर तुम्हाला आता ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुमच्या शरीराची उंची कॅल्क्युलेट करा, तिला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा आणि त्यातून 100 वजा करा. आता स्क्रीनवरती मी तुम्हाला काही हिंट्स देतोय. ओके. जर तुमची उंची ही 4 फूट उंची असेल, 4.4 आपण म्हणतो किंवा 4.6 म्हणतो किंवा 5.2 म्हणतो, तर इथे तुम्हाला कन्व्हर्जिंग फॅक्टर सुद्धा मी दिलेले आहेत. सपोज 5 फूट उंची आहे, 5 फूट 1 इंच उंची असेल, तर सेंटीमीटर मध्ये 5 फुटाचे होतात 152 आणि 1 इंचाचे होतात 2.5. ओके. म्हणजे 152 प्लस 2.5 त्याच्यामध्ये ऍड करा तर होतात 154.5. म्हणजे आपण 155 पकडूयात. मग 155 मधून 100 वजा करा, शिल्लक काय राहतात? 55 किलो. तसं गणित तुम्ही कॅल्क्युलेट करा. सर्वांनी करा आणि चॅट बॉक्समध्ये आपलं उत्तर लिहून पाठवा. ओके. माझ्या शरीराचं आदर्श वजन किती आहे हा होमवर्क करा आणि वहीमध्ये सुद्धा हे मेन्शन करा. म्हणजे मला किती किलो वजन कमी करायचं आहे हा एक्झॅक्ट आकडा माझ्या डोळ्यापुढे राहील आणि त्यानुसार मी प्रयत्न करत राहील. ओके. येस, फंटास्टिक. 52 किलो, 54 किलो, 58 किलो, 67 किलो. येस, फंटास्टिक. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. 50 किलो. करा, सगळ्यांनी भाग घ्या, ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. ओके. वर्ग तुम्ही करा अगर नका करू हा वर्ग, पण ही माहिती तुम्हाला 100% ओके कायमस्वरूपी उपयोगी होईल, याची तुम्हाला नक्की मदत होईल. येस, 73 किलो. मग आता तुमच्या शरीराचं जे काही वजन आहे, ओके, त्या वजनातून ही संख्या वजा करा. तेवढं वजन तुम्हाला कमी करायचं आहे. अंडरवेट असेल तर वजन मिळवायचं आहे. येते लक्षामध्ये? किती सोपं आहे ना हे गणित? येस. चला, सर्वांनी बीएमआय काढला. आता आपण पुढे जाऊयात. बीएमआय आपण कॅल्क्युलेट करूयात. बीएमआय म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. ठीक. एकच मिनिट. आता बॉडी मास इंडेक्स हा आपल्याला सर्वांना कॅल्क्युलेट करायचा आहे. जनरली मी जाड आहे की बारीक आहे हे बॉडी मास इंडेक्सच्या द्वारे ठरविलं जातं. ठीक. आता हे कसं ठरवलं जातं? ह्याचा फॉर्म्युला आहे. बॉडी मास इंडेक्सचा हा फॉर्म्युला आहे, त्याच बीएमआय असं म्हटलं जातं शॉर्टमध्ये. वेट इन किलोग्रॅम म्हणजे माझं किलोग्रॅम मध्ये असणारं वजन आणि उंची मीटरमध्ये त्याचा केलेला वर्ग, याद्वारे ही बीएमआय आपला कॅल्क्युलेट केला जातो. आता सर्वांना काय करायचंय? बीएमआय कॅल्क्युलेट करायचंय आणि बीएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला मी एक लिंक शेअर करतो. ओके. तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करतो आणि इथे या चॅट बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला लिंक शेअर करतो. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि स्वतःचा बीएमआय तुम्ही शोधून काढा. ओके. चॅट बॉक्समध्ये तुम्हाला आता ही लिंक आलेली आहे आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक मिळेल. सर्वांनी लिंकवरती क्लिक करा, स्वतःचं वय टाका त्या लिंकमध्ये, वजन टाका आणि आता आपण उंची मोजली होती. ओके. तिथे ऑप्शन आहे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये टाकायचा. तिथं तुम्ही तुमची उंची टाका. ओके. फॉर्म्युला मी तुमच्या ग्रुपवरती पण पाठवत आहे. बीएमआय कसा कॅल्क्युलेट करायचा याचा फॉर्म्युला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आलेला आहे, चेक करा. किंवा जे मार्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नाही आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये दिलेली लिंक वापरा. आणि बीएमआय काढून तुमचं उत्तर चॅटबॉक्समध्ये इथे टाईप करा. टाईप करून पाठवा. येस, कादंबरीताई 29, 26.1, 26.7 हा बीएमआय आलाय. व्हेरी नाईस. श्रद्धाताई 22.9, सलोनीताई 26, वैशालीताई 11.5. अरे, अंडरवेट आहात वैशालीताई तुम्ही. ओके. मनिक पाटील 31.6, बीएमआय 30, 25, 24, 20, 12.5, 29, 11.5. काहीतरी चुकतंय बरं का अक्षदाताई, एकदा चेक करा व्यवस्थित. सेंटीमीटर मध्ये व्यवस्थित टाकलंय की मीटर मध्ये टाकलंय? ओके. त्याच्या खाली युनिट्स पण दिलेले आहेत व्यवस्थित. 32, 28. ओके. व्हेरी नाईस. थँक्यू. 29, 27,
36.6. आता हे येस सर्वांनी ऑलमोस्ट कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, अजून 5 सेकंद घ्या, कॅल्क्युलेट करा, माहिती असू द्या, साक्षर व्हा. 330.6. अमोलजी काहीतरी चुकलंय किंवा टायपिंग मध्ये चुकलंय. ओके, तो 40च्या वरती BMI कधीच नसतो. 28.6. येस येस, थँक्यू. मग आता हा जो तुमचा नंबर आहे हा लक्षात ठेवा आणि हा नंबर काय सांगतो, ओके, ते पाहूयात. आता ज्यांचा BMI 16 पेक्षा कमी आहे, ओके, तर त्याचा अर्थ होतो तुम्ही अंडरवेट आहात, तुमचं वजन अपेक्षापेक्षा कमी आहे. ओके, ज्यांचा BMI 16 ते 18 या दरम्यान आहे, ओके, तर ते सुद्धा अंडरवेट आहेत, पण त्याच्या अगोदरचे कसे 16 पेक्षा कमी असणारे कृश आहेत, कुपोषित त्याला आपण म्हणूयात, शरीराचं पोषण नाहीये. ही कुपोषणाची वरची अवस्था आहे. 16 ते 18 याच्यामध्ये ज्यांचा BMI आहे त्यांची ही अवस्था. ओके, ज्यांचा BMI 18 ते 24.9 म्हणजे आपण पकडूयात 18 ते 25 ही संख्या पकडूयात आपण. 18 ते 25 यांचं ज्यांचा BMI आहे ते कसे आहेत, नॉर्मल आहेत. नॉर्मल म्हणजेच काय, हेल्दी आहेत. मग ज्यांचा BMI 25 पेक्षा जास्त आहे हे सगळे कशामध्ये मोडतात, ओव्हरवेट म्हणजे स्थूलतेमध्ये मोडतात. ओके, म्हणजे ज्यांचा BMI 25 ते 29 या दरम्यान आहे, ओके, ही वॉर्निंग साईन आहे. आता तरी व्यायामाला सुरुवात करा, आहारावरती नियंत्रण आणायला सुरुवात करा. आणि ज्यांचा BMI 30 पेक्षा जास्त आहे त्यांनी एकही दिवस, ओके, व्यायामात खाडं करू नका, आहारामध्ये खाडं करू नका. कारण 30च्या पुढे BMI असणं म्हणजेच डायबिटीजला आमंत्रण, ओके, हाय बीपीला आमंत्रण, किडनी स्टोनला आमंत्रण, पॅनक्रिया डिसेबिलिटीमध्ये आमंत्रण, ओके, भरपूर आजार 30च्या वर BMI गेल्यावरती आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये? त्यामुळे तुमचा BMI हे जर 25च्या वरती असेल तर तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. तर या दोन गोष्टी आपण पाहिल्या, माझं आदर्श वजन किती असावं आणि माझा BMI किती असावा. महत्वाची माहिती आहे. येस येस, म्हणजे एकदा तुम्हाला कळलं माझा BMI 30 असेल तर मला नाही वाटत तुम्हाला मोटिवेशनची गरज आहे. आतून तुम्हाला आपोआप कळेल की मला आता प्रयत्न करायला पाहिजे, पुन्हा मला आता स्वतःला बदलण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. ठीक, आता पुढचा प्रश्न घेऊयात. सर, फॅट लॉस मध्ये आणि वेट लॉस मध्ये काय फरक आहे? हा बऱ्याचदा प्रश्न मला विचारतात साधक, तर हे आपण समजून घेऊयात. आता तुमचं आदर्श वजन किती होतं हे तुम्हाला माहिती आहे, आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं होतं आदर्श वजन माझं किती आहे. त्याचा पुढचा भाग आपण घेऊयात. एकच मिनिट. थोडस माझा लॅपटॉपला आज इश्यू आहे थोडासा, एकच मिनिट. येस, एकच मिनिट. येस, ओके, तर मेन प्रश्नाकडे आपण जाऊयात. फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये नक्की काय फरक आहे? तर फॅट लॉस म्हणजे काय, कमरेचा, पोटाचा, नितंबाच्या, मांडीचा इत्यादी विविध अवयवांचा घेर कमी होणं म्हणजे साईज कमी होणं. आणि हे करत असताना, ओके, जी काही अनावश्यक चरबी, ओके, चरबी कुठली चरबी आपल्या शरीराला आवश्यक आहे, पण जी अनावश्यक चरबी आहे ती जर कमी होऊन कंबर, पोट, नितंब बारीक होत असेल तर त्याला आपण फॅट लॉस असं म्हणतो. फॅट लॉस झाल्यामुळं शरीरामध्ये कधीही अशक्तपणा येत नाही, उलट शरीराच्या ऊर्जेच्या पातळीमध्ये वाढ होते, म्हणजे शरीर हलकं वाटायला सुरुवात होतं, शरीरामध्ये उत्साह जाणवतो, उमंग निर्माण होतो, काम करण्याची इच्छा निर्माण होते. तर वेट लॉस मध्ये शरीराचं आदर्श वजन कमी होऊन स्नायू झिजतात आपले, त्यालाच आपण मसल मास जे म्हणतो, आणि हाडं कमजोर होतात, बोन डेन्सिटी कमी होते वेट लॉस मध्ये. बऱ्याचदा फॅट लॉस होत असताना शरीरातील अतिरिक्त चरबी ही मसल मास व बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी
ओके, वापरली जाते. म्हणून काही जण म्हणतात बघा, मी एवढा व्यायाम केला ना, मी बारीक झाले पण माझं वजन कमी नाही झालं, असे म्हणतात. ओके, तुमच्या केससाठी जर तुम्ही व्यायाम करत आहात पण वजन कमी झालं नाही, पण तुम्ही बारीक झालात, याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरामध्ये असणारे स्नायूंची घनता, ओके, मसल डेन्सिटी वाढली आहे व बोन डेन्सिटी, ओके, हाडांची ताकद, हाडांची स्ट्रेंथ, हाडांची घनता वाढली आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग जर आपल्या शरीराच्या आदर्श वजनाच्या खाली वजन उतरले तर त्याला वेट लॉस असं आपण म्हणतो. म्हणजे आपण समजून घेऊयात उदाहरणाच्या साह्याने. ओके, तर अनिता ताई आहेत, समजून घेऊयात. त्यांची उंची 5 फूट 4 इंच आहे. ठीक आहे, त्यांचं सेंटीमीटर मध्ये उंची 162 सेंटीमीटर होईल आणि त्यांचं वजन काय होईल? 162 वजा 100 म्हणजे 62 किलो हे त्यांचं वजन होईल. बरोबर, हे 62 किलो काय त्यांचं आदर्श वजन आहे. मग पहिली केस अशी आहे, समजा सध्या अनिता ताई यांचं वजन 80 किलो आहे. ओके, 80 किलो वरून त्यांनी योग साधनेच्या साह्याने, आहाराच्या साह्याने कमी करून 62 किलो पर्यंत आणलं. 80 वरून 62 आणलं तर आपण त्याला फॅट लॉस झाला असं आपण म्हणतो. वैद्यकशास्त्र असं म्हणतं, फॅट लॉस झाला. जर अनिताताई यांचं वजन, सध्याचं वजन 62 किलो आहे, म्हणजे त्या आदर्श वजनावरती आहेत ब्रोकाच्या इंडेक्सनुसार, आणि त्यांनी वेगवेगळे डाएट करून, फॅट डाएट करून, उपाशी तापाशी राहून त्यांनी वजन त्यांचं 50 वरती आणलं, तर त्याला आपण वेट लॉस झाला असं म्हणतो. वेट लॉस होणं म्हणजेच मसल मास आणि बोन डेन्सिटी कमी होणं, शरीरामध्ये अशक्तपणा, वीकनेस येणं असं होय. ओके, आलं लक्षात हा डिफरन्स? त्यामुळे आपल्याला फॅट लॉस करायचा आहे की वेट लॉस करायचा आहे ह्याची क्लॅरिटी असली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, फॅट लॉस आणि वेट लॉस दोघांचं युनिट सुद्धा सेम आहे, ते किलोग्रॅम मध्येच मोजतात, केजी मध्येच मोजतात. ओके, तर ही क्लॅरिटी आपल्याकडे ठेवा. मग फॅट लॉस करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी किंवा फॅट लॉस तर हा बाय प्रोडक्ट आहे, हे उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी मी नक्की काय काय करणं आवश्यक आहे? ओके, तर आपल्याला 6 गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे, आणि या 6 गोष्टींचं पालन केलं तर आपल्या शरीरामध्ये असणारे पंचतत्व बॅलन्स होणार आहेत. आणि शरीरामध्ये पंचतत्व म्हणजे काय? आपले शरीर हे 5 तत्वांपासून बनलं आहे. 5 तत्व म्हणजे कोणती तत्व? ओके, हे हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग 5 तत्वांपासून बनलेला आहे. पहिलं तत्व जे आहे पृथ्वी, दुसरं तत्व आहे अग्नी, तिसरं तत्व आहे वायू, चौथं तत्व आहे जल, आणि 5वं तत्व आहे आकाश. ओके, पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश, ही 5 तत्वांपासून ओके पृथ्वी बनली आहे, आणि ही 5ही तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. पहिलं तत्व पृथ्वी. पृथ्वी तत्व म्हणजे काय? जो काही आपण आहार घेतो, जे काही अन्न खातो, अन्न कुठून आलं आहे? पृथ्वीमधून आलं आहे. पृथ्वीवरती उगवतं, हवेमध्ये नाही उगवत. ओके, पृथ्वीमधून अन्न येतं, ज्याच्यामध्ये मिनरल्स असतात, ओके, प्रोटीन असतात, कार्बोहायड्रेट असतात. हे चांगले चांगले आपण शब्द ऐकतो ना न्यूट्रिशनच्या भाषेमध्ये, तर आपण साधं पृथ्वी म्हणूयात त्याला फक्त. तर या पृथ्वी तत्वातून हे आपलं शरीर निर्माण झालं आहे. दुसरी गोष्ट जलतत्व. या शरीरामध्ये पाणी आहे. पृथ्वीवरती किती टक्के पाणी आहे? कोणाकोणाला विज्ञान विषय होता शाळेमध्ये? ओके, येस, ऑलमोस्ट 70% पाणी आहे. तर या मानवी शरीरामध्ये जवळपास 60 ते 62% पाणी आहे. 60% या शरीरामध्ये पाणी आहे. तिसरी गोष्ट वायू तत्व, हवा. ओके, कंटिन्युअसली आपण त्याला श्वसन म्हणूयात. कंटिन्युअसली आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, हवा सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. चौथं तत्व अग्नी. ओके, उष्णता. शरीरामध्ये बघा उष्णता असते, ज्यावेळेस कोणी प्राण सोडतं त्यावेळेस शरीर त्याचं थंड थंड पडायला चालू होतं. ओके, आणि कंटिन्युअसली हे अग्नितत्व म्हणजे काय? पचन शक्तीचं प्रतीक आहे. जे काही अन्न पचन होतं कंटिन्युअसली, त्यातून ऊर्जा तयार होते आणि शरीराचं तापमान आपलं राखलं जातं. ओके, आणि 5वं जे तत्व जे आहे ते आहे आकाश तत्व. आणि आकाश तत्व म्हणजे काय? शरीरामध्ये असणारी पोकळी.
ओके, म्हणजे ही पाचही तत्व आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि ज्यावेळेस ही पाचही तत्व व्यवस्थित काम करतात त्यावेळेस शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलन आपल्यामध्ये राहतं. त्यालाच आपण म्हणतो बॅलन्स्ड पर्सनॅलिटी. ओके, काम पर्सनॅलिटी. कारण ही सगळी तत्व व्यवस्थित काम करतात. आणि या तत्वांमध्ये बिघाड झाला की शरीरामध्ये आजारांची उत्पत्ती निर्माण होते. आणि आजार पहिल्यांदी निर्माण होतो, मनामध्ये निर्माण होतो. आज वैद्यकशास्त्र सांगतं, ओके, जवळपास 90% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे माइंड बॉर्न आजार आहेत. मनामध्ये पहिले आजार निर्माण होतात आणि मग ते हळूहळू शरीरामध्ये येतात. मनामध्ये आजार निर्माण होतात म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, विचार करणं. ओके, सतत आपण नकारात्मक विचार करत असू तर शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन तयार होतात. आणि ते स्ट्रेस हार्मोन तयार झाल्यावरती, म्हणजे स्ट्रेस हार्मोन कुठले? कॉर्टिसॉल, ॲड्रिनॅलिन. ओके, या किचकट नावामध्ये नको जायला. आपण स्ट्रेस, तणाव हार्मोन्स आपण म्हणूयात. सतत सिक्रेट राहिले हे तर हे काय करतात? शरीराला ऊर्जा निर्मितीचं काम करतात. सारखे सारखे एनर्जी प्रोडक्शन चालू राहिली तर शरीर आपलं तणावग्रस्त अवस्थेमध्ये जातं, चंचलता वाढते. सतत तणावग्रस्त अवस्था राहिली तर मेंदूवरती ताण येतो, विस्मरण व्हायला सुरुवात होते. कधी कधी आपण म्हणतो बघा, आजकाल ना मला लक्षातच राहत नाही, माझं कशावरती लक्षच लागत नाही, किंवा एकदा सांगितलेलं मला कळतच नाही. अशा गोष्टी आपण ऐकतो किंवा आपण म्हणतो सुद्धा. तर हे तणावाचं म्हणजे कॉर्टिसॉलचं लक्षण आहे. आकाश तत्व इम्बॅलन्स झाल्याचं लक्षण आहे. आणि आकाश तत्व कसं कसं शुद्धी होते आकाश तत्वाची? येस, डिप्रेशन, अँझायटी, ओके, डिमेन्शिया, हे सगळे आजार ओके आकाश तत्व इम्बॅलन्स झाल्याचे लक्षणं आहेत. मग आकाश तत्व बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पाहिजे पहिलं जी गोष्ट आहे, ओके, हॅबिट, ती म्हणजे झोप. दररोज 7 ते 8 तासांची आपण झोप घेतली पाहिजे. किती तासांची? 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दररोज तुम्ही ॲव्हरेज किती तास झोपतात? सांगा बरं, खरं खरं सांगा. ओके, मागच्या 7 दिवसांची झोप काढा आणि त्यातला ॲव्हरेज काढा. तुम्हालाच कळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर कशामध्ये आहे. ओके, तुम्ही काय करायला पाहिजे? येस, 6, 5 तास, 4 तास, 6 तास. ओके, व्हेरी नाईस. सुखी माणूस आहात प्रियंका ताई. 8 तास, 7 तास. ओके, 10 ते 5 ॲव्हरेज 7 तास, 6 तास, ॲव्हरेज 8 तास. ग्रेट. म्हणजे दररोज 8 तास झोपतात व्यवस्थित. ओके, तुम्ही नशीबवान आहात. इवन 7 तास जे झोपतात, पण 7 तासापेक्षा जे कमी झोपतात, ओके, तर शरीरातले आजार कोणीही बरं करू शकत नाही. कितीही डॉक्टर फिरा, मुंबईचे फिरा, नागपूरचे फिरा किंवा पुण्याचे फिरा. ओके, तिथे जाऊन तुम्ही फक्त खिसा मोकळा करून येताल, दुसरं काही होणार नाही. कारण झोप हाच मोठा जगातला डॉक्टर आहे, सगळ्यात महागडा डॉक्टर आहे. कारण झोप का आवश्यक आहे? संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे बघा, अर्ध रोग हारी निद्रा. अर्ध रोग हारी निद्रा. ओके, म्हणजे शरीरातले 50% रोग, हारी म्हणजे काढून टाकते, 50% शरीरातले रोग पुरेशी झोप घेतल्यावरती निघून जातात. हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं. पण आपण काय कामाच्या ह्याच्यामध्ये, रेट्यामध्ये झोपायचं विसरून गेलो. भरपूर कामं करतो, भरपूर. आणि परत आपली घर आजकाल मॉडर्न झालेत बघा, पीओपी घरामध्ये एकदम ब्राईट लाईट आहेत. ओके, पूर्वीच्या काळी बघा बाथरूम मध्ये ना छोटेसे मंद लाईटचे दिवे असायचे बघा, झिरो बल्ब असायचे, आठवते? आजकाल पुढच्या पिढीला माहिती होणार नाहीये, पण त्यावेळेस ते झिरो बल्ब होते. त्याचं प्रयोजन होतं व्यवस्थित, कारण ती लोक इंटेलिजंट लोक होती. कारण रात्री जर बाथरूमला गेलं, लाईट लावली आणि ओके, तर तो ब्राईट लाईट डोळ्यात जात नाही आणि पुन्हा आपला मेंदू स्टिम्युलेट होत नाही, म्हणजे शरीरामध्ये कॉर्टिसॉलचा हार्मोन तयार होत नाही. म्हणून बाथरूमला जाऊन आलं तरी झोपलं तरी आपल्याला लगेच झोप लागायची. पण आता बाथरूम मध्ये पीओपी केलंय, ओके, ट्रान्सपरंट केलंय, वरती एकदम मस्त लाईट लावले, वरून फुलं बिलं दिसतात. अरे काय म्हणजे बस सांगतोय, फक्त पीओपी सांगतोय मी तुम्हाला, प्रकार सांगतोय. किंवा त्याची जागा ट्यूबलाईटनी घेतली आहे किंवा मोठ्या एलईडी बल्बनी घेतलेली आहे. नाही, ज्यांच्या घरात बाथरूम मध्ये 20 वॅट, 22 वॅट, 15 वॅटचे बल्ब आहेत, काढून टाका. ओके, मिनिमम 3 वॅटचे ठेवा किंवा 5 वॅटचे ठेवा, त्यापेक्षा जास्त बल्ब नको.
ओके. संध्याकाळी ज्यावेळेस आपण बाथरूम मध्ये जातो आणि ज्यावेळेस हा प्रकाश डोळ्यामध्ये जातो, शरीर झोपतं, मेंदू नाही झोपत. मग 7 तास झोपलं तरी फ्रेश वाटत नाही, कारण रात्रभर प्रोसेसर चालू होता. मग रात्री संध्याकाळी 6 नंतर, सॉरी 7 नंतर किंवा 8 नंतर घरातल्या ब्राईट्स लाईट आपण बंद, साधे सोपे उपाय सांगतो तुम्हाला. ब्राईट लाईट्स बंद करा. ओके, त्यांनी झोप आपली चांगली होईल. मग पहिला फॅक्टर काय? झोप. ओके, त्याला आपण हॅबिट म्हणूयात, पहिली सवय आहे. ओके, उत्तम आपण झोप घेतली पाहिजे. झोप लागेल, हळूहळू लागेल, व्यायाम चालू करा, लागेल झोप. तुमचे प्रश्न लिहून ठेवा, वर्गाच्या सगळ्यात शेवटी विचार. ठीक. म्हणजे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देईल. ज्यांना लवकर जायचंय, लवकर ऑफिस असतं, ओके, ते हा सगळा कंटेंट ऐकून लवकर जातील. दुसरी गोष्ट आहे पाणी. आपल्या शरीरामध्ये 60%, 60 ते 65% पाणी आहे. आणि आपण लोक व्यवस्थित पाणी पित नाहीत, पुरेसं पाणी पित नाहीत, किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी पितो. जर पाणी आपण योग्य पद्धतीने पाणी पिलं तर शरीरामध्ये आपले आजार निर्माण होत नाही. योग्य पद्धतीने म्हणजे काय? जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवण झाल्यावरती अर्धा तास आपण पाणी नाही प्यायचं. फक्त गास गिळण्यापुरतं आपण पाणी पिलं पाहिजे. काय होतं बरं? जेवणा अगोदर तुम्ही पाणी पिलात आणि जेवणानंतर जेवण झालं की लगेच पाणी पिलात, तर शरीरामध्ये जो काही पाचक रस तयार होतो तो पूर्णतः डायल्यूट होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं? अन्न पचन व्यवस्थित होत नाही, पोटात गॅसेस होणं, पोट फुगणं, पोटात दुखणं, कॉन्स्टिपेशन होणं, अग्निमांद्य आजार म्हणजे अ, अपचन, आम्लपित्ताचा त्रास होणं, या सगळ्या गोष्टी, येस बरोबर, अग्नी मंदावते, या गोष्टी तयार होतात. ओके. आणि बराच काळ हा आजार चालू राहिला, कॉन्स्टिपेशन बराच काळ चालू राहिलं, तर पुढे त्याचा प्रोग्रेशन कुठे होतं? पाईल्स मध्ये त्रास होतो, म्हणजे मूळव्याध. बराच काळ पाईल्स राहिलं, फिशरमध्ये कन्व्हर्जन होतं. बराच काळ फिशर राहिलं तर फिस्टुलामध्ये प्रॉब्लेम जातो. म्हणजे सवय कुठे होती? पाण्यामध्ये होते. मग जर आपण पाणी, दुसरी गोष्ट, पाणी कमी पिलं तर काय होतं? आपल्या स्नायूंमध्ये भरपूर पाणी साठवलेलं असतं. शरीर स्नायूमधलं पाणी ओढून काढायला चालू करतं. मग ज्यांना त्वचेचे जे आजार आहेत ना, स्किन ड्राय पडते, पिंपल येतात, किंवा डॅन्ड्रफ होतो सारखा केसांमध्ये, हेअरफॉल होतो. ओके. तुमचं शरीर तुमच्या स्नायूंमधून पाणी बाजूला काढतंय आणि स्वतःच्या प्रोसेसेससाठी वापरते. रक्तासाठी, रक्त हे पाणीच आहे ना. तर त्या रक्त संचारण होण्यासाठी पाण्याची गरज आहे, श्वसन होण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज आहे. सर्व सांध्यांना वंगण म्हणून काम करण्याचं पाणी करतं. या सगळ्यांना जर पाणी कमी पडलं तर स्नायूंमधलं पाणी बाजूला काढतं, तर कमी पाणी पिलं की त्वचेचे विकार होतात. मग ज्यांना चांगली त्वचा पाहिजे, सुंदर चेहरा पाहिजे, स्किन पिंपल रहित पाहिजे, पाणी व्यवस्थित प्यायला शिका भरपूर. ओके, दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. ॲव्हरेज सांगतोय हा. कारण जे उष्ण वातावरणात राहतात त्यांना हे पाणी सुटेबल आहे, पण जे जम्मू काश्मीर किंवा ऑस्ट्रेलिया किंवा अशा थंड ठिकाणी राहतात, नॉट नेसेसरी त्यांना तेवढं पाण्याची गरज आहे. मग तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागानुसार तुम्ही हे प्रमाण ठरवलं पाहिजे. आम्ही लोकांना सांगतो, दर तासाला अर्धा ते 1 ग्लास या पद्धतीने पाणी प्या. तुम्हाला कळतं तुम्हाला किती पाणी पिलं पाहिजे. दर तासाला अर्धा ते 1 ग्लास या पद्धतीने पाणी प्या. ओके. तिसरी जी आपण गोष्ट घेऊयात ती आहे आहार. आता आहाराबद्दल मी जास्त डिटेलमध्ये घेत नाहीये. आहारामध्ये काय खावं ह्याच्यापेक्षा कधी खावं हे जास्त महत्वाचं आहे. ओके. काय खावं हे आपल्याला कसं, जसा आर्थिक श्रीमंती येत जाते तसे खाण्याचे पदार्थ बदलत चालतात, त्याच्या पलीकडे काही होत नाही. खाण्याच्या पदार्थांची संख्या पण वाढत चालते. ओके. त्यामुळे त्याच्याकडे आपण नको जायला. काय चुकतंय? जेवणाच्या वेळा आपलं चुकतात. कधी खावं हे आपण दुरुस्त करायला पाहिजे. मग जेवणाच्या वेळामध्ये काय येतं? दुपारचं जेवण तुम्ही 12 वाजायच्या आत करा, किंवा फार फार तर 1 वाजायच्या आत दुपारचं जेवण आपण करायला पाहिजे. 11 ते 1 दुपारचं जेवण, आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यानच करायला पाहिजे. आधेमध्ये नाही खायचं, आवश्यकता नाहीये. वय वर्ष तुमचं 30च्या पुढे असेल तर आधेमध्ये खाऊ नका. आता हा रूल कोणाला लागू होतो? नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचे स्नॅक्स, रात्रीचं जेवण, आणि झोपायला जाण्यापूर्वी काहीतरी पाहिजे. हे कोणासाठी आहे? ओके, जे ॲथलीट लोक आहेत, ओके, जे व्यायाम करतात, जे पैलवान आहेत, जे खेळांमध्ये भाग घेतात, अशा लोकांचा आहार वेगळा आहे.
आपण गृहस्थी माणसं, ऑफिसला जाणारी माणसं, शारीरिक श्रम आपले जास्त नाहीत. ओके, जे मजूर आहेत अशांना तो आहार सुटेबल होतो. आणि आपण बघा, भूक लागते म्हणून नाही खात, आपण मिळतंय म्हणून खातो. बरोबर आहे का माझं म्हणणं? येता जाता फुटाने ठेवले होते टेबलावरती, टाकले तोंडात. ओके, चिप्सचं पॅकेट होतं, टाकलं तोंडात. नुसता चहा कसा प्यायचा, दे 2 बिस्किट, टाकली तोंडात. ओके, तर ते हे मिळतंय म्हणून आपण खातोय, तर आपण असं नाही करायला पाहिजे. 2 वेळेचं खा, वेळेवर खा, पोटभर खा. आधेमध्ये खाऊ नका. मग ह्याचं लॉजिक भरपूर आहे. आधेमध्ये खाल्लं की शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं, पॅनक्रियास कडून इन्सुलिन तयार होतं. एक घास खा किंवा ताटलीभर खा, इन्सुलिन त्याच प्रोपोर्शन मध्ये सिक्रेट होतं. सारखं सारखं खाल्लं की सारखं सारखं इन्सुलिन तयार होतं. आणि इन्सुलिन जर जास्त जास्त तयार व्हायला लागलं तर हळूहळू काय होतं, टाईप 2 डायबिटीज व्हायला चालू होतो, मधुमेह व्हायला चालू होतो. मग घरामध्ये ज्यांना ज्यांना मधुमेह आहे त्यांची फक्त जीवन पद्धती तुम्ही ऑब्झर्व करा. मग मधुमेहाचं पुढच्या सगळ्यांना माहिती आहे कॉम्प्लिकेशन काय होतात. ओके, डोळ्यामध्ये रेटिना खराब व्हायला चालू होतो, मेंदूमध्ये त्रास व्हायला चालू होतो, जखम बरी होत नाहीत, सो मेनी थिंग्स आर, भरपूर आहे त्याच्यामध्ये. मग आधीमध्ये खायचं नाहीये. ज्यांना वजन कमी करायचं आहे, ओके, त्यांना 2 वेळेचं जेवण आणि सकाळी नाश्त्यामध्ये फ्रुट्स तुम्हाला चालतील. ठीक. मग जेवणामध्ये, आहारामध्ये सर्वात महत्वाचं आहे जेवणाच्या वेळा पाळणं. सर, आता माझे मिस्टरच 9 नंतर येतात, मी कधी खायचं? त्यांच्याशिवाय मी कसं खाऊ? त्यांना फोन करून सांगा, मी माझं जेवण घेते, तुम्ही आल्यानंतर गरम करून देते. मग तुम्हाला कधी खायचंय, टीव्ही बघत जेवायचंय, काय जेवायचंय तुम्ही हे करा. कारण शरीर तुमचं आहे. किती दिवस तुम्ही त्रास सहन करणार आहात? कशामुळे त्रास सहन करतायत? का तुम्ही आजारांसोबत जगतायत? बेस्ट वे सांगून हे करा. आणि घरातले कोणी बदलत नाहीत. आपण बदललं की घर बदलतं, साधा सोपा नियम आहे. त्यांना त्यांचे जीवन आहे, त्यांचे आजार आहेत, त्यांना ते जगू द्या. आपण यातून बाहेर पडा. हे साधं सोपं गणित आहे. ठीक. दुसरी गोष्ट आहारामध्ये सांगतो मी, की आहारामध्ये चहा, ओके, चहा एक येतो गोष्ट, तर चहा घेऊ नका. सर, कसं हो, सकाळी उठलं की चहा लागतो, संध्याकाळी ते 5 वाजले ना मग आपोआप ते पाय किचनकडे वळतात. चहामध्ये टाकण्यात येणारी साखर, ओके, सगळ्यात वाईट आहे. तसंच जे दूध आहे, सध्या दूध मिळत नाही मार्केटमध्ये, भेसळयुक्त गोष्टी मिळतात, तर दुधाचा चहा, साखरेचा चहा सगळ्यात डेंजर आहे. मग त्याला पर्याय काय? ब्लॅक टी घ्या. ओके, ब्लॅक टी तुम्हाला माहिती आहे कसा बनवायचा. किंवा डिटॉक्स टी घ्या, तो सुद्धा खूप चांगला आहे. डिटॉक्स टी म्हणजे काय? धने, जिरे, बडीशोप, ओके, समप्रमाणात घ्या. मसाल्याचे जे बारीक चमचे असतात ना, ओके, 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप, तिन्ही घ्या, 10 मिनिटं उकळून गाळून प्या. किंवा कधी दालचिनीचा चहा घ्या, कधी ब्लॅक पेपरचा चहा घ्या. वेगवेगळे चहा आहेत, ओके, मसालेयुक्त चहा. हे पचनशक्तीसाठी खूप चांगले मदत करतात. कधी चिया सीड्स घ्या. वेगवेगळे पर्याय मार्केटमध्ये भरपूर आहे. ग्रीन टी चालेल, पण तो बॅगवाला नाही. डीप करून घ्यायचा चहा तो नाही घ्यायचा. त्या बॅग पॉइझनस आहेत आणि त्यांनी सध्या खूप लोकांना स्टमक कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामध्ये या प्लास्टिकच्या बॅगचा खूप मोठा वाटा आहे. ओके, आजकाल बघा जगामध्ये खूप अवेअरनेस आलाय. प्लास्टिकच्या कपामध्ये किंवा पेपर कपामध्ये कोणी चहा पित नाहीत. ग्रीन टी डीप करून कोणी घेत नाहीत बाहेरच्या देशामध्ये. आपणच एक फॅन्सी डाएट म्हणून आपण हे करतो, सगळ्या बॅग, ग्रीन टीच्या बॅग आणणं घेणं वगैरे, वेट लॉसच्या नावाखाली, असं काही नाहीये. ठीक आहे. तर चहा घेऊ नका. बाकी आहाराबाबतचा डिटेल व्हिडिओ मी ग्रुपवरती शेअर केलेला आहे, काल शेअर केला आहे. उद्या पुन्हा सकाळी डिटेल व्हिडिओ येईल. किंवा ऍडमिशन घेताना तुम्हाला जी लिंक आली आहे त्या लिंकमध्ये सुद्धा फूड क्लासचा व्हिडिओ डिटेल आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याप्रमाणे आहारामध्ये तुम्ही गोष्टी समावेश करा. एक गोष्टी फूडमध्ये अवश्य समाविष्ट करा, म्हणजे सलाड. काकडी, बीट, मुळा, गाजर, टोमॅटो यांची कोशिंबीर सुद्धा चालेल. हे कंपल्सरी सलाड खाणं चालू करा. आणि रात्री, ओके, काही झालं तरी 8 नंतर जेवू नका. 8 नंतर जेवू नका. जेवण आणि झोप याच्यामध्ये कमीत कमी 2 तासांचं अंतर असलं पाहिजे. ओके, म्हणजे 8 वाजता तुम्ही जेवण केलं तर बरोबर तुम्ही 10 वाजता झोपी जाल. लगेच झोपलं की शरीरामध्ये आजार निर्माण होतात. आता आपण चौथ्या गोष्टीकडे जाऊयात.
ते म्हणजे चौथी गोष्ट आहे व्यायाम. ओके. आता व्यायाम आणि योगासनं याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याचदा व्यायाम करून थकवा येतो. योगासनं करून शरीराची ऊर्जा वाढते, मनाची स्थिरता वाढते, मनांवरील संयम योगासनं करून वाढतो. व्यायाम करून संयम नाही वाढत इंद्रियांवरचा. बघा, जिम करणारी मंडळी घरी आले की खाऊ 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 होतं त्यांना. हे खाऊ का, ते खाऊ का. ओके. पण योगासनं केलेल्या माणसाला जिभेवरती संयम आपोआप आतून निर्माण होतो. समोर आणलं तरी ते नाही म्हणण्याची वृत्ती आपोआप निर्माण होते. कारण आपल्या या धारणा चुकीच्या आहेत. आपण जे काही खातो त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते अशी आपली धारणा आहे. ओके. बघा, ज्या दिवशी आपण खूप आनंदी असतो, आपल्याला त्या दिवशी जेवण नाही मिळालं तरी चालतं किंवा कमी मिळालं तरी चालतं. म्हणजे आनंद हा सुद्धा आपला एक आहार आहे. ज्यावेळेस आपण खूप दुःखी असतो त्यावेळेस आपलं खाण्याची इच्छा होत नाही. ओके. मग शरीराचा आहार, मनाचा आहार, भावनांचा आहार हा वेगवेगळा आहे. त्यानुसार ओके आपण आहार घेतला पाहिजे. मग ही योगासनांमध्ये सर्वात जी महत्वाची गोष्ट आपण या वर्गात शिकतो ती म्हणजे सूर्यनमस्कार. मग हा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहे. म्हणून या वर्गामध्ये सूर्यनमस्काराला विशेष स्थान दिलेलं आहे. शरीरातला जो पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो प्रदीप्त करण्याचं काम हा सूर्यनमस्कार करतो. म्हणून सूर्यनमस्कार व्यवस्थित शिकून घ्या. दररोज पहिला सूर्यनमस्कार तुम्हाला व्यवस्थित शिकवण्यात येतो. आणि जर पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 3 किंवा 6 राऊंड घालत असाल तर दुसऱ्या महिन्यामध्ये 12 राऊंड पर्यंत तुम्ही सूर्यनमस्कार घाला आणि 12 राऊंड कंटिन्युअस तुम्ही साधना ठेवा. ओके. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुम्हाला कधीही सर्दी होणार नाही, थ्रोट इन्फेक्शन होणार नाही, श्वासाचे विकार होणार नाहीत, हृदयाचे विकार होणार नाहीत, पचनशक्तीच्या कोणत्याही व्याधी होणार नाहीत जर तुम्ही 12 राऊंड नित्यनेमाने सूर्यनमस्कार करत असाल तर. ओके. नित्यनेमाने म्हणजे कसं. ओके. आपल्याकडे बघा छान ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्यामबालीची गोष्ट असते बघा. 4 गुरुवार येते ती ती जी सांगते ना. ओके. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. किती ती छान स्मरण करून देते. तसंच एक गोष्ट ठरवा, किती प्रॉब्लेम येऊ द्या, उठणार नाही, मातणार नाही. ओके. घेतला वसा टाकणार नाही म्हणजे मी ठरवलंय व्यायाम करायचं, योगासनं करायचंय तर मी ते सोडणार नाही. हे ज्यावेळेस आपण ठरवतो म्हणजे सुरुवातीचा आठवा कमिटेड आणि इंटरेस्टेड. ज्यावेळेस तुम्ही कमिटमेंट करतात तर किती प्रॉब्लेम येऊ द्या तुम्ही ती गोष्ट करायची सोडत नाहीत. मग सूर्यनमस्कार नियमित व्यवस्थित शिकून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस दररोज तुम्ही करत राहा. सगळे टीचर खूप छान पद्धतीने शिकवतात. सगळ्यांना समान इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. पहिला सूर्यनमस्कार नवीन येणाऱ्या लोकांसाठी खूप छान पद्धतीने समजून सांगितला जातो. बाकीची योगासनं आहेत ओके ते वर्गामध्ये तुम्हाला समजून जातील. पाठीची आसनं वेगळी आहेत, पोटाची आसनं वेगळी आहेत. फक्त प्रिकॉशन सांगतो, तुमचं शरीर बघून, व्याधी बघून योगासनं करा. ओके. त्या ताई खूप चांगल्या करतायत, हे खूप चांगले करतायत मग मी पण करून बघते. नॉट नेसेसरी. आपलं प्रत्येकाचं वय वेगळं आहे, व्यवसाय वेगळा आहे, शरीराची ठेवण वेगळी आहे. त्यांचं डोकं गुडघ्याला टेकतं पण माझं टेकत नाही. बळच टेकवू नका. ज्यावेळेस डोक्याला गुडघा टेकायचा असेल त्यावेळेस ते टेकेल. ओके. तुम्हाला हे माहिती आहे का, त्या ताई मागच्या 5 वर्षापासून योगासनं करतायत म्हणून त्यांचं डोकं गुडघ्यापर्यंत जात आहे. आपण कालच उठलोय आणि आपण सुरुवात केली, नाही टेकणार. ओके. मणके ताणले जातील, कंबर दुखेल विनाकारण किंवा मान दुखायला चालू होईल. नाही. तुमचा प्रॉब्लेम ओके व्यायाम करायचा नाही, तुमचा प्रॉब्लेम व्यायामाची सवय लागत नाही तो आहे. व्यायामाची पहिली सवय लावा. या 30 दिवसामध्ये सवयींवरती काम करा. आणि 30 दिवस सवय लागली, ओके, मानसशास्त्राच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट 21 दिवस न चुकता केली तर आपोआप मनाला, बुद्धीला, मेंदूला सवय लागते. त्यावेळी आपोआप जाग येते, आपोआप गोष्टी आपल्या शरीराकडून आपले केल्या जातात. तर पहिली सवय लावा व्यायामाची. मग हळूहळू योगासनांमध्ये तुम्हाला परफेक्शन यायला सुरुवात होईल. आली गोष्ट. चौथी गोष्ट लक्षात. आता 5वी आणि 6वी जी गोष्ट आहे ओके ते सांगून मी थांबतो. या गोष्टी फुकट आहेत पण ते आपल्याला घ्यायला, अनुभवायला वेळ मिळत नाही. 5वी गोष्ट आहे सूर्यप्रकाश. ओके. जो शरीराचं भरण पोषण करतो पण आपण सूर्यप्रकाशात जात नाही. आपण विटॅमिन डी च्या गोळ्या खातो, B12च्या गोळ्या खातो. माझं ना B12च कमी आहे. डॉक्टर म्हणले विटॅमिन डी गरज आहे तुम्हाला, हाडं तुमचे काम करत नाहीयेत व्यवस्थित.
ओके, ज्यांना पचनशक्तीचे विकार आहेत, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, पोट साफ होत नाही, स्नायूंमध्ये ताकदच राहत नाही, थकल्यासारखं होतं, B12 डिफिशियन्सी, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी. ओके, त्यामुळं दररोज 15 मिनिटं सूर्यप्रकाशात आपण गेलं पाहिजे. जर सूर्यप्रकाश नसता, सूर्य नसता, तर पृथ्वीवरती जीवसृष्टी नसते, वनस्पती नसत्या आणि आपण सुद्धा नसतो. म्हणून या सूर्यामुळं आपलं अस्तित्व आहे. म्हणून दररोज सूर्यप्रकाशात आपण गेलं पाहिजे. 6वी गोष्ट आहे हवा. म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवा या गोष्टी एकत्र येतात. स्वच्छ हवेमध्ये आपण चालायला गेलं पाहिजे. मग दररोज आपण साधारणतः कमीत कमी 2 किलोमीटर आपण चाललं पाहिजे. आता वर्गातील आम्ही साधकांना सांगतो, तुम्हाला आठवडाभर जॉबमुळे वगैरे शक्य होत नाही, फॅमिलीमुळे शक्य होत नसेल, तर निदान रविवारी एकदा सकाळी लवकर उठून 5 किलोमीटर निसर्गात चालायला जा. सूर्यप्रकाश पण मिळेल आणि स्वच्छ हवा सुद्धा तुम्हाला मिळेल. सकाळी चालणं संध्याकाळी चालण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. का? विज्ञानामध्ये आपण नियम शिकलोय. हवा थंड झाली की काय होते? आकुंचन पावते, डेन्सिटी कमी होते आणि पृष्ठभागावर हवेची घनता, डेन्सिटी जास्त होते. म्हणजे ऑक्सिजन जो मॉलिक्यूल आहे तो सकाळी सरफेस लेवलला जास्त असतो, पृष्ठभागावर जास्त असतो. जसं ऊन पडतं, हवा गरम होते, वायू प्रसरण होतो, डेन्सिटी कमी होते आणि हवा वरती वरती जायला सुरुवात होते. मग संध्याकाळी बघा बरं, दिवसभर ऊन येऊन गेलेलं असतं, हवा गरम झालेली असते आणि सरफेस लेवलची सगळी हवा, ऑक्सिजनचं घनता सरफेस लेवलला त्यावेळेस कमी झालेली असते. मग सकाळी जे वॉक करतात त्यांना तिप्पट चौपट बेनिफिट मिळतात जे संध्याकाळी वॉक करतात त्यापेक्षा. म्हणून मॉर्निंग वॉक करायचं असेल तर सकाळी वॉक करणं जास्त फायदेशीर आहे. ठीक आहे. आणि आठवड्याभर जमत नसेल तर दर रविवारी, नाही तर बघा आपला आज रविवार आहे ना, आज जरा झोपूनच घेतो छान मस्तपैकी. आणि रविवारी उशिरा 8 वाजता उठलं की काय होतं, 9 वाजता उठलं की अरे अंगच दुखतंय, डोकंच दुखतंय, मळमळच होतीये, अख्खा रविवार वाया जातो. होतं ना असं? ओके, ठीक आहे. तर हे आरोग्याचे 6 बिंदू होते, 6 पॉइंट्स होते. पुन्हा एकदा सांगतो. स्वच्छ हवा. पहिला फॅक्टर होता झोप, पाणी, पुरेसा आहार, आहारामध्ये जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळणं. नंतर होता पुरेसा व्यायाम. सर्वांग सुंदर व्यायाम सूर्यनमस्कार आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा, या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तर तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने हे सगळं ऐकून घेतलं. स्वतःला उत्तम, आरोग्यपूर्ण, तंदुरुस्त बनवण्यासाठी पहिलं पाऊल उचललंय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. येस. तर आपण प्रश्न घेऊयात. आता चॅटमध्ये तुम्ही भरपूर प्रश्न विचारलेत. चॅटमध्ये माझं लक्ष नव्हतं कारण एका वेळी मी एक काम खूप छान पद्धतीने करू शकतो. येस, तरी पण मी प्रश्न घेतो. पहिला प्रश्न श्रद्धाताईंनी विचारलाय. झोप लागत नाही, सतत विचार असतात डोक्यात सुरू, मनात चलबिचल असते. तर श्रद्धाताई, काही गोष्टी आहेत. दुपारी झोपू नका. योगासनं तुम्ही चालू कराल, सूर्यनमस्कार दररोज साधना चालू कराल, तर हा प्रॉब्लेम तुमचा निघून जाईल. आता नुसती झोप लागत नाही, याला भरपूर कारण असू शकतात. कौटुंबिक कारण, सामाजिक कारण, व्यावसायिक कारण. कुठल्या कारणामुळे तुम्हाला झोप लागत नाही, त्यामुळे असं डायरेक्टली उत्तर देता येत नाही. त्यामुळे जे शक्य असेल तर ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी हात वरती करा. खाली रिॲक्शनचं बटन आहे, त्याच्यामध्ये हाताचं चिन्ह आहे बघा, रेज हँड, त्याच्यावरती क्लिक करा. मी तुम्हाला अनम्यूट करा, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. तर शक्यतो योग निद्रेचा वर्ग पण आपण घेतो. आज योग निद्रेचा वर्ग नाहीये, रेकॉर्डेड लिंक आहे. ती लिंक वापरून तुम्ही योग निद्रा करू शकता. योग निद्रा केल्यावर खूप फरक पडतो. काही टिप्स तुम्हाला सांगतो. रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा ओंकार म्हणायचे. पाठीचा कणा सरळ ठेवून 21 वेळा ओंकार म्हणा किंवा 21 वेळा भ्रामरी म्हणा आणि मग तुम्ही झोपी जा. झोपण्यापूर्वी 2 तास मोबाईल हातामध्ये घेऊ नका, टीव्ही बघू नका. कोणाला फोन करून निगेटिव्ह गोष्टी बोलू नका. शक्यतो फोनच करायचा नाही संध्याकाळी. दिवस मावळला की फोन बंद, टीव्ही बंद, लॅपटॉप बंद. छान एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल, छान म्युझिक लावा किंवा छान पुस्तक वाचायला आवडत असेल तर पुस्तक वाचा. स्वतःला वेळ द्या. आपोआप गोष्टीमध्ये हळूहळू चेंजेस व्हायला सुरुवात होईल.
जेवणाआधी किती वेळ पाणी प्यावे? ओके, अर्धा तास अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकता. जेवणात किती आहार घ्यावा? येस, खूप छान प्रश्न आहे अमृताताईंचा. किती आहार घ्यावा? ओके, हे तुमच्या जीवनशैलीनुसार, वयानुसार, पुरुष आहात का स्त्री आहात यानुसार, ओके, आणि दिवसभर तुम्हाला करावं लागणारं काम, या सगळ्या गोष्टींनुसार आपण आहार ठरवू शकतो. एकच प्रमाण नाहीये. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीनुसार, व्यवसायानुसार, स्त्री किंवा पुरुष यानुसार स्वतःचा आहार तुम्ही ठरवा. येते, आणि तुम्हाला माहिती असतं की किती खाल्ल्यावरती तुमचं पोट भरतं. जो एखादा मजूर आहे किंवा ऍथलीट आहे, ओके, त्याचा आहार जास्त आहे कारण त्याचं कॅलरी बर्निंग जास्त आहे. पण जे एखादं बसून ज्याचा बैठे जॉब आहे, तुम्हाला नॉट नेसेसरी एवढं खाल्लं पाहिजे, कॅलरी बर्निंगचा आहार नसला पाहिजे. मग ज्यांचं बैठे काम आहे, ओके, तर त्यांनी दररोज 2 चपात्या खात असाल तर एकच चपाती खा, आणि भाजीचं प्रमाण, ओके, वाढवा त्याच्यामध्ये. ते आहाराच्या व्हिडिओमध्ये दिलंय व्यवस्थित, ओके, एकदा बघून घ्या. नंतर, सलग झोप लागत नाही, मध्येच जाग येते. येस. तर योग निद्रेच्या सरावाने हा प्रॉब्लेम निघून जाईल. सूर्यनमस्काराच्या सरावाने सुद्धा हा प्रॉब्लेम निघून जाईल. सूर्यनमस्कार करण्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, मेंदूमधील सर्व मल निघून जातो. पातंजल मुनी ज्यांनी अष्टांग योग हा जगाला दिला, तर त्यांच्या एका सूत्रामध्ये खूप छान त्यांनी सांगितलं आहे, ओके, योग अंग अनुष्ठानात, योग अंग अनुष्ठानात अशुद्धी शयेत ज्ञान दीप्ती विवेक ख्याते, असं सूत्र आहे. म्हणजेच काय? योगाची जी विविध अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, यांचं पालन केलं असता, ओके, अशुद्धी शयेत, अशुद्धी म्हणजे कुठले अशुद्धी? शरीरातले आजार, मनातले आजार, चित्तातले आजार, ओके, त्यालाच मल असा शब्द वापरलाय त्यांनी. तर हे मल निघून जातात, शरीर, मन आणि चित्तातले मल निघून जातात. आणि मल निघून गेल्यावरती काय मिळतं साधकाला? ज्ञान, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते. काय चांगलं काय वाईट आहे हे त्याला कळायला सुरुवात होते. ओके, विवेक, निर्णय घेण्याची क्षमता त्याची वाढते. आणि दीप्ती म्हणजे प्रकाश, ओके, जीवनाची सही दिशा त्याला समजते. येस. तर योगासनांच्या सरावाने झोपेचे सर्व समस्या दूर होतात. 5 PM ची बॅच. हा, दुपारचं जेवण 11 ते 1 या दरम्यान, संध्याकाळचं जेवण 6 ते 8 या दरम्यान करावं. 16 वर्षाच्या मुलांसाठी योग क्लास. येस, 16 वर्षाची मुलं हा वर्ग करू शकतील. त्यांना तुम्ही हा वर्ग द्या. छायाताई, तुम्ही सगळ्या बॅचेस जॉईन करू शकता, हे सुरुवातीला सांगितलंय. ओके, लेट कमर्स. जेवणानंतर लगेचच वॉक केला तर चालेल का? लगेच करू नका, 20-25 मिनिटांनी तुम्ही जावा. जेवलं की लगेच चालायला जाऊ नका. रात्री फक्त फ्रूट वरती झोपले तर चालेल का? कशामुळं? नका असं वेगळे काही प्रयोग करू. ओके, जे तुमचं चाललंय आहार ते जाऊ द्या. फक्त रात्री तुम्ही 10 वाजता जेवत असेल, त्याला अलीकडे 9 वरती आणा. 9 वर जेवत, 9ला जेवत असेल तर ते अलीकडे आणा, 8 वाजता आणा. हे जेवणाच्या वेळामध्ये बदल करा. ओके, आजाराच्या तीव्रतेमध्ये आपोआप बदल होतील. 7 वर्षाची मुलगी आहे, इन्सुलिन रेजिस्टेड. हम्म. तनिकाताई, कॉल करा, आपण कॉलवरती बोलूयात हा प्रश्न तुमच्या मुलीचा. ओके, उद्या कॉल करा सकाळी 10 नंतर. उदावन सर. तुम्ही उद्या फोन करा. गुडघे नक्की कशामुळे दुखतायत? ओके, ऍक्सिडेंट झाला होता, कॅल्शियमचा प्रॉब्लेम होता, ओके, हे मागचं निदान कारण कळलं तर याच्यावरती आपण सोल्युशन करू. काही मेडिकेशन तुम्हाला चालू आहेत का जे कॅल्शियम मध्ये हिंड्रन्स आणतात? या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, बॉडीला दिवसभरासाठी किती कॅलरी हव्या आहेत? प्रत्यक्षात ताई, ह्याचं उत्तर पुन्हा ते आहे. ओके, ऍथलीट जे लोक असतील त्यांना जास्त कॅलरीची गरज असते, साधारणतः 2400 पेक्षा जास्त कॅलरी त्यांना लागतात. पुरुष असेल तर त्यांना 2000 कॅलरीची गरज असते, आणि महिला असेल तर 1500 ते 2000 या दरम्यान कॅलरीची गरज त्यांना असते, जनरली तुम्हाला सांगतोय.
ताक कधी प्यायचं? ओके. हा, तर दुधासंदर्भाचा प्रश्न आहे. विकतचं दूध असेल तर त्यात ते तुम्ही त्या घेऊ नका. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेला तर पनीर सोडून तुम्ही खा, पनीर आणि नॉनव्हेज सोडून. ओके. तर जेवण झाल्यावरती तुम्ही ताक घेऊ शकता. घरच्या गाई म्हशी आहेत किंवा ओळखीचं दूध, ओळखीचा गवळी आहे, त्या गवळ्याकडून दूध घेतलंय, त्या केसमध्ये तुम्ही ते ताक घेऊ शकता. सायटिकाचा त्रास आहे तर काय करू शकतो? ओके. फॉरवर्ड बेंडिंग अवॉइड करा. आणि सायटिकाचा त्रास आता कधीपासून सुरू झालेला आहे? तुम्ही वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आहात? ओके. हे प्रश्नाचं आयडिया येत नाही, त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला म्हटलंय की प्रश्न महत्वाचा प्रश्न असेल तर हात वरती करून प्रश्न विचारा. ठीक. तर मग इथे ताई आहात का जेंट्स आहात माहित नाही. ओके. तुम्ही फोन करा, मेसेज करा व्हॉट्सअपवरती, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला त्या व्यक्तीचं वय माहिती असणं आवश्यक आहे. ओके. स्त्री आहे, पुरुष आहे हे माहिती पाहिजे. व्यवसाय काय आहे हे माहिती पाहिजे. कशामुळे ती व्याधी निर्माण झाली या गोष्टी माहिती झाल्या तर त्याचं निदान करणं सोपं होतं. खूप प्रमाणात वॉटर पिण्याने किडनीवर प्रेशर येते का? हो, येतो. अति सर्वत्र वर्ज्य येतं, अति पिऊ नये. ओके. 2 ते 3 लिटर एवढं पुरेसं प्रमाण आहे, तेवढं आपण घेतलं पाहिजे. संध्याकाळी भूक लागत नाही, चांगली गोष्ट आहे. ओके. नाही लागली तर सूप्स तुम्ही घ्या आणि भूक नसताना कधी खाऊ नका. लागत नाही म्हणजे काही वाईट आहे का? असं काही नाही. तुम्हाला गरज नाहीये अन्नाची, तुमचं शरीर सांगतंय तर नका घेऊ. पण मला सांगा, तुम्ही चहा पितात का हो संध्याकाळी 5 वाजता, 6 वाजता? कारण जी लोक 5-6ला चहा पितात त्यांची भूक मरते. यामुळं जर भूक लागत नसेल तर काहीतरी चुकतंय. प्राणायाम आहे का ह्या वर्ग? येस, या वर्गामध्ये प्राणायाम दररोज आहे. 3 ते 5 मिनिटं आम्ही प्राणायाम ऍड केलेले आहेत. ओके. आसन, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार असं वर्गाची थीम आहे. तेजश्री ताई, 10-10:30 वाजता जेवू नका. डब्बा घेऊन जावा ऑफिसमध्ये. संध्याकाळचं जेवण 7 वाजता ऑफिसमध्ये करा. ओके. 10 वाजता जेवू नका, नाही तर शरीरामध्ये आता व्याधी नसतील पण नंतर कालांतराने व्याधी निर्माण होतील. हा, क्लास कंटिन्यू करता येतो का? येतो. रजिस्ट्रेशन करून कंटिन्यू करता येतो पुढच्या महिन्याचं. पोट भरल्यासारखंच असते, त्याला भरपूर कारणं असू शकतात सविताताई. काही गोळ्या चालू आहेत का? गव्हाचं अन्न कदाचित तुम्हाला सूट होत नसावं किंवा 2 जेवणामध्ये तुम्ही आधेमध्ये काहीतरी खात असावेत. सलाड किंवा घेऊ शकतो, जेवताना तुम्ही सलाड खावा. जेव्हा जेवण करण्यापूर्वी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. सूर्यनमस्कारमुळे पीसीओएस किती मंथ मध्ये रिकवर होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. ओके. जनरली 3 ते 6 महिन्यामध्ये हे पीसीओएसचे सिमटम्स तुमचे हळूहळू बरे व्हायला सुरुवात होते. आणि 6 महिने आहारामध्ये, व्यायामामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल केले तर 6 महिन्यानंतर हळूहळू रिकव्हरी पिरियड तुमचा लवकर बरा व्हायला सुरुवात होते आणि 12 महिन्यामध्ये हा आजार पूर्णतः बरा व्हायला मदत होते. पिशवीचं नक्की उगमस्थान कशामध्ये आहे? की मनामध्ये आहे, मेडिसिनमुळे तो तयार झालेला आहे, जीवनशैलीमुळे तयार झालेला आहे, एखादा मानसिक किंवा भावनिक आघातामुळे पिशवीस तयार झाला आहे. ह्याची जर कारणं कळली तर रिकव्हरी पिरियड त्यानुसार बदलू शकतो. रात्री दूध पिऊ शकतो का? शक्यतो पिऊ नका रात्री दूध. कंबरदुखी असेल तर योग करू शकतो का? हो, उत्तर करू शकतो. मी रोज 3 ते 4 लिटर पाणी पिते तरी मला खूप ठीक आहे, तुमच्या शरीराला सवय असेल तर हरकत नाहीये. जास्त पाणी गरज नसताना पिऊ नका. निद्रा योग कधी शिकवणार? उद्यापासून. ओके. आज ओरिएंटेशन क्लास होता म्हणून आज सेशन मी तिकडे घेऊ शकलो नाही. पेश योगाचा वेगळा वर्ग असतो, त्याचे डिटेल ग्रुपवरती येऊन जातील. नाश्त्याला फ्रूट ऐवजी काय घेऊ शकतो? ओके. ड्राय फ्रुट्स.
ड्रायफ्रुट्स तुम्ही घ्या किंवा प्रोटीनयुक्त आहार, चिला, ओके, ओट्स अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. पण शिरा, पोहे, इडली कृपया अशा गोष्टी घेऊ नका. रात्रीचा भात शिल्लक राहिलाय, त्याला फोडणी देऊन मस्तपैकी नाश्त्याला घेतलाय. नाही. थँक्यू सर. ओके, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. थँक्यू. या माहितीचीच गरज आहे, अवेअरनेसची गरज आहे जास्त. हायपोथायरॉइडिझम किती दिवसात बरा होतो? साधारणतः 6 महिने ते 1 वर्षामध्ये पूर्णतः बरा होतो. किती छान प्रश्न आहे ना. IAS होण्यासाठी किती वेळ लागतो? वेळ लागत नाही, अभ्यासाची तीव्रता लागते. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा पास होण्यासाठी किती वेळ लागतो? वेळ नाही लागत, अभ्यासाची तीव्रता लागते, इंटेन्सिटी लागते, कन्सिस्टन्सी, कमिटमेंट लागते. तसं या आजारांचं सुद्धा आहे. हा, समरमध्ये ड्रायफ्रूट चालतात का? हो, चालतात ना. आपण कुठं सांगतो तर मूठभर खायला नाही सांगत आपण. ओके, 3-4 काजू, 3-4 बदाम, 1-2 सुका अंजीर, एवढंच आपल्याला खायचं आहे. ओके. येस, बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत.